नवी मुंबईत भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना जणू नवी मुंबईत रंगला होता। त्याच नवी मुंबईत भाजप 2 जागी आघाडीवर आहे। तर तिकडे अकोल्यामध्ये भाजपचे 7, काँग्रेसचे 2 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत। बघा, अकोल्याची निवडणूक देखील भाजपने प्रतिष्ठेची केली होती। खुद्द मुख्यमंत्र्यांनी तिथे सभा घेतली होती। तिथे भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। वंचित बहुजन आघाडीचा देखील अकोल्यात थोडासा प्रभाव आहे। प्रकाश आंबेडकरांनी तिथे निवडणूक यापूर्वी देखील विधानसभेची लढवली होती। मात्र तरीही अकोल्यात भाजप आघाडी घेताना दिसते। गेल्या वेळीही अकोल्यामध्ये भाजपची सत्ता होती। इकडे नागपुरात भाजपचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत। काँग्रेसचेही 5 उमेदवार नागपुरात आघाडीवर आहेत, तर भाजपचे मात्र 20 उमेदवार आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत। हेच सुधाकर बडगुजर ज्यांनी ठाकरे सेना सोडून ऐन वेळेला ते म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आले होते। गंभीर आरोप त्यांच्यावर होते आणि त्यावरून भाजपमध्ये नाराजी होती। तर नवी मुंबईत भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये भाजपला नाराजीचा सामना करावा लागला। निष्ठावंतांची नाराजी भाजपने ओढवून घेतली। मात्र तरीही आता जे सुरुवातीचे काल हाती येत आहेत त्यानुसार सगळ्याच ठिकाणी जवळपास सगळ्याच ठिकाणी भाजप आघाडी घेताना दिसते। नवी मुंबईत सुद्धा गणेश नाईक अर्थात भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर दिसत आहेत। 2 जागी भाजप आघाडीवर दिसत आहे। नाशिकमध्ये बघतो आपण सुधाकर बडगुजर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये भाजपमध्ये जे इनकमिंग झालं होतं निवडणुकीच्या तोंडावर त्यावर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली होती। भाजपचे काही स्थानिक आमदार देखील नाराज झाले होते। नाशिकमध्ये आणि संभाजीनगरमध्ये सर्वाधिक नाट्यमय घडामोडी भाजपमध्ये घडताना दिसल्या आणि त्याच नाशिकमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसतंय। कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपली सत्ता नाशिकमध्ये यावी यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न भाजपने केले होते आणि सुरुवातीचे कल बघता भाजप आता ही आघाडी अशी कायम ठेवणार का याची उत्सुकता आहे आणि त्याचं उत्तर काही तासात मिळणार आहे। नवी मुंबईत देखील शिंदे सेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती। सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये भाजपचे 2 उमेदवार यांनी आघाडी घेतलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी खूप ताकद नवी मुंबईमध्ये लावली होती। खासदार नरेश मस्के ठाण मांडून होते नवी मुंबईमध्ये आणि तिथं आता आपण बघतोय की 2 उमेदवारांनी भाजपच्या आघाडी घेतलेली आहे।